श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या पंचमोल्लास या सत्रातला हा भाग 7वा। ओम नमः शिवाय। एकदा काकतीकरांनी आईंच्यासाठी सिंहासन करविले. त्यासाठी त्यांना बराच खर्च आला. ते सिंहासन श्री हरिमंदिरात आणून ठेवल्यावर हलशीकर म्हणाले, काकतीकर मोठे उदार अंतःकरणाचे दिसतात. तेव्हा आई म्हणाल्या, काकतीकर हा उदार आहे असे मी मुळीच म्हणणार नाही, कारण त्याच्या ऑफिसच्या खालीच भाजी मार्केट असून रोज तपासणीसाठी तो मार्केटमध्ये जात असतो. त्यावेळी बीटचे गड्डे पाहिले की आईंना बीट आवडतात असे ऐकले आहे. तेव्हा एखादा बीटचा गड्डा घ्यावा असा त्याच्या मनात विचार येतो. पण त्यासाठी एक आना खर्च करणे अद्याप त्याला जमले नाही. हे सिंहासनाचे काम जमले याचे कारण त्याच्या हातून काहीतरी चांगले काम घडावे असे देवाला वाटले. म्हणून देवाच्या प्रेरणेनेच ही सेवा त्याच्याकडून घडली असे मी म्हणणार. हे ऐकताच काकतीकर आश्चर्यचकित झाले. त्यावर त्यांनी आईंना प्रश्न केला, 2 वर्षांपासून माझ्या मनात बीटचा विचार येऊन जातो, पण ती गोष्ट अद्याप मी एका पुढेही बोलून दाखविली नाही. असे असता आपणास कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. एके दिवशी काकतीकरांनी 3 चिक्कू आणले आणि आई, हे खास तुमच्यासाठी आणलेले आहेत, करिता तुम्हीच खाल्ले पाहिजेत असे सांगितले. दुसरे दिवशी त्या चिक्कूच्या फोडी करून आईंनी तेथे हजर असलेल्यांना वाटून दिल्या. त्यात काकतीकरही होते. त्यांनी प्रश्न केला, आई, माझे चिक्कू खाल्लेत का? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया, काय सांगू तुला. काल एकादशी म्हणून रात्री भजन संपल्यावर मी चिक्कूंचा परामर्श घ्यायला गेले, पण हे चिक्कू तुझ्यासाठी नसून साहेबाने साहेबांसाठी दिले आहेत असे तो म्हणाला, म्हणून मी खाल्ले नाहीत. हे ऐकताच काकतीकरांनी जीभ चावली. ते पाहून, जीभ का चावली असे हलशीकरांनी त्यांना विचारले. ते चिक्कू मी विकत आणलेले नसून काल मी मार्केटमध्ये गेलो असता, हे घ्या साहेब म्हणून अब्दुल खानने 3 चिक्कू माझ्या पिशवीत टाकले. ते मी आईंना आणून दिले होते असे काकतीकरांनी सांगितले. एकदा गोरेगावहून पुष्कळशी मंडळी श्री हरिमंदिरात आले. कोणी नारळ, कोणी केळी, कोणी पेढे इत्यादी फळावळ आईंच्या समोर ठेवून सर्वांनी दर्शन घेतले. त्यावर एका बाईने पिशवीतील पुडा काढला आणि हा खास तुमच्यासाठी माझ्या पतीने दिला आहे असे म्हणून तो आईंच्या हातात दिला. त्या पुड्यात मोठमोठाले 3 चिक्कू होते. चिक्कू न्याहाळीत आई म्हणाल्या, या चिक्कूत माझी बायको सरळ वागत नाही, सारखी भांडते, त्यामुळे घरात अशांती उत्पन्न झालेली आहे अशी तुझ्या नवऱ्याची तक्रार दिसते. तेव्हा तिने शरमेने मान खाली घातली. त्यावर तिने आईंना प्रश्न केला, गोरेगावची गोष्ट तुम्हाला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. आई श्री हरिमंदिरात असताना एकदा रोह्याहून लक्ष्मीबाई जांभेकर यांनी संक्रांती निमित्त खास आईंच्या करिता म्हणून काजू बदामाचा तिळगुळ करून पाठविला. तेव्हा आईंनी आपण न खाता तो प्रसादार्थ सर्वांना वाटून दिला. ते पाहून बाळकृष्ण म्हणाला, खास तुमच्या करिता मुखशुद्धीसाठी मुद्दाम हलवा तयार केला होता, तो वाटायला नको होता. तेव्हा तुझ्या वडिलांची इच्छा नसताना हलव्याला साखर का वापरलीस असे आई म्हणाल्या. मी घरात असून जी गोष्ट मला समजू शकली नाही ती गोष्ट तुम्हाला कशी कळाली
असे बाळकृष्णाने विचारले. आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. ठळकवाडी येथे राहणाऱ्या गंगूबाई रानडे या एकदा आईंच्याकडे आल्या असता आई त्यांना म्हणाल्या, मला औषधासाठी 2 मावळुंगे हवी आहेत. कितीही पैसे पडले तरी हरकत नाही. या आठवड्यात आणून द्या. पुढे 4 दिवसांनी ती आली. पुष्कळ शोधून शोधून ₹1.25 2 मावळुंगे मिळाली. असे म्हणून तिने ती मावळुंगे आईंच्या समोर ठेवली. त्यावर ₹1.25 आणून, ही घ्या दक्षिणा असे म्हणून आईंनी तिच्या हातावर ठेवला. तेव्हा एकही शब्द न बोलता ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी तिची 10 रुपयाची नोट ठेवलेल्या जागीच नाहीशी झाली. घरभर शोधूनही मिळेनाशी झाल्यावर तिची चूक तिच्या लक्षात आली. माझे 10 रुपये जर मला परत मिळाले तर आत्ताच्या आत्ता आईंचा ₹1.25 नेऊन देते. असे म्हणून ती बाई देवाजवळ दिवा लावण्यास गेली. इतक्यात तेथे तिला ती नोट दिसली. त्यावर लगेच ती बाई आईंच्याकडे आली आणि ₹1.25 समोर ठेवून, मावळुंगे आमच्या शेजारच्या माळ्याने तुमच्याकरिता म्हणून फुकट दिली होती, पण मी उगीच खोटे बोलून त्याबद्दल तुमच्याकडून ₹1.25 घेतला. या चुकीबद्दल मला क्षमा करा. असे म्हणून तिने नमस्कार केला. त्यावर तिने विचारले, काल तुम्ही ₹1.25 माझ्या हातात देताना दक्षिणा असे का म्हणालात? आई म्हणाल्या, त्याचाच अर्थ असा होतो की मावळुंगे तुम्हाला फुकट मिळालेली आहेत. तिने पुन्हा विचारले, हे तुम्हाला कसे समजले? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. एकदा लक्ष्मीबाईंनी आईंच्या करिता कोहाळ्याच्या वड्या करून श्री हरिमंदिरात पाठविल्या होत्या. डबा उघडल्याबरोबर वड्या पाहून आई हसल्या. ते पाहून सुमनने विचारले, का हसलात? आई म्हणाल्या, वड्या रागारागा झालेल्या दिसतात. सुमन म्हणाली, ते तुम्हाला कसे समजले? आई म्हणाल्या, हा पहा, लाल रंग दिसतो ना, त्यात कृष्णाने मला राग दाखवला आहे. आईंनी उच्चारलेले हे वाक्य लक्ष्मीबाईंच्या कानापर्यंत गेल्यावर आपल्या मातोश्रीने त्या वड्या करीत असता हात वळून आला, तेव्हा रागाने पातेल्यावर झारा आपटल्याची त्यांना आठवण झाली. एक भक्त परगावी गेला होता. तो आल्याबरोबर आईंना भेटला आणि हात जोडून म्हणाला, तुमच्या कृपेनेच आज मी जगलो. मी गोव्याला गेलो होतो. येते वेळी 10-12 लोकांनी माझ्या भोवती एकदम गराडा घातला. त्यांच्या हातात कोयते, कुऱ्हाडी, खुरपी होती. त्यावेळी डोळे मिटून मी तुमचे स्मरण केले. थोड्या वेळाने मी हळूच डोळे उघडून पाहतो तर कोणीच दिसेनासे झाले. ती रात्र मी झाडावर बसून काढली आणि पहाटे तेथून निघालो. माझ्या तोंडात सारखे ओम नमः शिवाय चालू होते, म्हणून येथवर सुरक्षित येऊन पोहोचलो. असे त्यांनी म्हणताच आई म्हणाल्या, एकूण काय, 10-12 लोक जरी तुम्हाला लुटायला आले तरी मोलाची वस्तू तुमच्याजवळ असून सुद्धा देवाच्या सहाय्याने तुम्ही त्या संकटातून बचावला म्हणायचे. तेव्हा तो भक्त एकही शब्द न बोलता घरी गेला आणि बायकोला दरडावून म्हणाला, काय ग, माझी गुपित गोष्ट तू आईंना सांगितलीस वाटतं? तेव्हा ती म्हणाली, वाटेल ती शपथ घेऊन सांगेन की मी आईंना सांगितलं नाही. तुम्ही गावाहून आल्यापासून मी आईंना भेटले सुद्धा नाही. असे असता सांगणार कशी? त्यावर पतीसह ती आईंच्याकडे आली. भक्ताने प्रश्न केला, ती गुपित गोष्ट आपल्याला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. आईंचा मुक्काम रोह्याला असताना एके दिवशी मेहेंदळेबाईंनी आपल्या घरी आईंना बोलावणे केले. ते मोठे श्रीमंत असल्याने त्यांची निजा बसावयाची व्यवस्था बंगल्यात आणि स्वयंपाक जेवणघराची जागा मागील बाजूला म्हणजे स्वतंत्र असे. बंगल्यातील दिवाणखान्यात आईंना बसायची व्यवस्था केली होती. थोड्या वेळाने मालकिनीने
आपल्या सुनेला बोलावून आईंच्यासाठी दूध व आपल्यासाठी चहा आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे आणून ठेवल्यानंतर बराच वेळ झाला तरी आईंनी दूध घेतले नाही. ते पाहून मालकीनबाईंनी प्रश्न केला, आपण दूध का घेतले नाही? कपाकडे बोट करून आई म्हणाल्या, साय आहे. आपल्याला साय आवडत नसेल तर दुसरे दूध आणायला सांगते, असे मेहेंदळेबाई म्हणाल्या. साय आवडत नाही असे नाही. मी काही सेवन करण्यापूर्वी नेहमी कृष्णाला नैवेद्य दाखवीत असते. कपात दूध घालीत असता चुकून साय पडली. त्याबद्दल ज्यांनी दूध घातले त्यांना हळहळ वाटली. त्यामुळे हे दूध मी कृष्णाला अर्पण करू शकले नाही, असे आईंनी उत्तर दिले. त्यावर तिने सुनेकडून दुसरे दूध आणवून दिले. मेहेंदळेबाईंनी आईंना प्रश्न केला, स्वयंपाकघरात घडलेली गोष्ट तुम्हाला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. आईंचा रोज 2 तास बगीच्यात काम करण्याचा नेम होता. त्याप्रमाणे एके दिवशी आई बगीच्यात काम करीत असता एका आंब्याच्या झाडाकडे त्यांचे लक्ष गेले. आईंचे लक्ष चहूकडे असत असल्याने बारीक सारीक चूक सुद्धा त्यांच्याकडे लपून राहत नाही. झाडाकडे पाहता पाहता भजनाला येणाऱ्या मुलांपैकी एकाने त्या झाडाचा आंबा काढून नेल्याचे त्यांच्या ध्यानात आले. दुसरे दिवशी भजन शिकवून संपल्यावर मुलांना गोष्टी सांगण्यापूर्वी आई म्हणाल्या, तुमच्यापैकी कोणी संडासाजवळच्या झाडाचा आंबा काढला आहे का? काल ते झाड रडत माझ्याकडे सांगत होते. तेव्हा प्रत्येक मुलाने मी नाही असे उत्तर दिले. तेव्हा आई पुन्हा म्हणाल्या, कृष्णाने मला त्याचे नाव सांगितले आहे. ते 3 अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर श आणि तिसरे अक्षर द आहे. आंबा कोणी काढला असेल, त्याने कबूल केले तर कृष्ण त्याला त्याच्या चुकीबद्दल माफ करेल, नाहीतर काहीतरी शिक्षा करील. ते ऐकताच शरद नावाच्या मुलाने मान खाली घातली आणि आपण आंबा काढून नेल्याचे कबूल केले. पुढे थोडक्याच दिवसात ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली. त्यामुळे झाले काय तर वर्षाच्या मागे एका मुलाने बाहेरचा बल्ब काढून नेला होता. तो त्याने परत आणून दिला. तसेच श्री हरी मंदिरात भजनाला येणाऱ्या मंडळींचे चपलांचे जोड वरचेवर जे नाहीसे होत असत ते बंद झाले. इतकेच नव्हे तर तेव्हापासून एखाद्या मुलाने चुकून जरी चपला घरी नेल्या तरी त्या घरची वडील माणसे श्री हरी मंदिरात सामसूम झाल्यावर रात्रीच्या वेळी गेटाच्या बाहेरून त्या चपला आत फेकून जाऊ लागले. एके दिवशी 2 वाजता आई विश्रांतीसाठी अंथरुणावर डोळे मिटून स्वस्थ पडून होत्या. इतक्यात ताई परांजपे तेथे आल्या आणि माझी मुलगी सुधा हिचे नागपूरहून पत्र आले आहे. त्यात तिने तुम्हाला नमस्कार सांगितला आहे, असे म्हणाल्या. तेव्हा सुधाला तर माझा पूर्ण विसर पडला आहे. असे असता ती मला नमस्कार कसा लिहील? माझे समाधान करण्यासाठी तुम्हीच कोणाकडून तरी पत्रावर नमस्कार लिहविला असावा, असे आई म्हणाल्या. तेव्हा ही गोष्ट खरी आहे. मी माझ्या मंदा नावाच्या नातीकडून नमस्कार लिहून घेतला होता. पण ही गोष्ट आपल्याला कशी समजली? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. परांजपे हे श्री हरी मंदिरात रोज 1 तास लाकडे फोडण्याची सेवा करीत असत. एके दिवशी लाकडे फोडीत असता जवळच्या झाडाला एक सुंदर गुलाब फुललेला त्यांच्या दृष्टीस पडला. लगेच ते फूल तोडून त्यांनी खिशात घातले आणि त्यांची वेळ झाल्यावर ते कचेरीला गेले. इतक्यात त्यांची पत्नी काहीशा कामाकरिता आईंच्याकडे आली. त्यावेळी आई बगीचात फुले तोडीत होत्या. तिला उद्देशून, या झाडाचे फूल परांजपेंनी काढले वाटते, असे म्हटले. तेव्हा ती म्हणाली, छे, तसे ते झाडांना हात लावणारे नाहीत.
त्यावर ती घरी गेली. संध्याकाळी कचेरीहून परांजपे घरात येता येता खिशातील फूल हातात घेऊन ते बायकोला म्हणाले, "हे बघ, सकाळी श्री हरी मंदिरातून जातेवेळी मी हे फूल तोडून घेऊन कचेरीला गेलो. पण वास घ्यावा असे मनात आल्याबरोबर तुम्ही आजूबाजूला लक्ष न देता सेवा करायची सोडून फूल तोडले कसे, असे आतून कोणीतरी मला सांगत आहे असे वाटू लागले. त्यामुळे फुलाचा वास घेणे शेवटी मला जमले नाही." तेव्हा ती म्हणाली, "तुम्ही कचेरीला निघून गेल्यावर मी श्री हरिमंदिरात गेले होते. तेव्हा फुलाबद्दल आईंनी माझ्याजवळ चौकशी केली. आईंना मी निक्षून सांगितले की ते कदापि फूल तोडणार नाहीत. पण शेवटी आईंचेच म्हणणे खरे झाले. तेव्हा त्यांनी जीभ चावली." दुसरे दिवशी त्यांनी आईंना प्रश्न केला, "मी फूल तोडतेवेळी तुम्ही आंघोळीला गेला होतात. आवारात पण कोणीच नव्हते. असे असता ही गोष्ट तुम्हाला कशी समजली?" आई म्हणाल्या, "कृष्णाची किमया." ओम नमः शिवाय.